नमस्कार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन अधिविभागाच्या आजच्या विशेष बातमीपत्रात मी कुणाल बाबरे आपले स्वागत करतो। सत्तेचे विकेंद्रीकरण केल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि संस्थांचे विकेंद्रीकरण केल्याशिवाय गावखेड्यांपर्यंत त्या संस्थांचे हेतू पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून विद्यापीठ झाली पाहिजेत ती टिकली पाहिजेत असा आशावाद महाराष्ट्र राज्याचे विधानसभा सदस्य माननीय गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात अतिथी मनोगतात माननीय गोपीचंद पडळकर बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। तसेच व्यासपीठावर नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे, हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू प्राध्यापिका डॉक्टर हेमलता बागला, महाराष्ट्र राज्याचे विधानसभा सदस्य माननीय गोपीचंद पडळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्कार विजेत्या प्रभा हिरा प्रतिष्ठान पालवी संस्था पंढरपूरच्या संस्थापिका आणि संचालिका माननीय मंगलताई शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा सदस्य माननीय गोपीचंद पडळकर म्हणाले, मी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन। सत्तेचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि संस्थांचं विकेंद्रीकरण केल्याशिवाय गावखेड्यापर्यंत त्या संस्थांचे जे काही हेतू आहेत ते पोहोचू शकत नाही आणि म्हणून विद्यापीठं झाली पाहिजेत ती टिकली पाहिजेत। विद्यापीठाच्या माध्यमातून समाज परिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग राबवले गेले पाहिजेत। यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू म्हणाले, आणि मला वाटतं या विद्यापीठाला सुद्धा अडॅप्टेशनची सवय सुरू झालेली आहे आणि आम्ही ते करतो आहे। या विद्यापीठाला ज्या महान व्यक्तीच्या नावाने संबोधलं जातं, जे नाव दिलं गेलं, त्यांचं प्रशासन ज्या पद्धतीनं लोक कल्याणकारी पद्धतीचं होतं, सर्वंकष होतं आणि त्याचाच आदर त्याचाच सन्मान ठेवत हे विद्यापीठ त्याप्रमाणे प्रशासन चालवेल याची ग्वाही मी स्वतः इथं देतो। यावेळी नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले, जेव्हा आपल्या भारतामध्ये इतकी डेव्हलपमेंट झालेली आहे, गेल्या 10 वर्षात तर जास्तीच झालेली आहे। आपण 11व्या जागतिक इकॉनॉमीपासून 4थ्या स्थानावर आलेलो आहोत। आणखीन 1-2 वर्षात 3ऱ्या आणि विकसित भारत जे स्वप्न प्रधानमंत्री वर्षभर सांगत असतात ते 2047 पर्यंत पहिला किंवा दुसऱ्या स्थानावर पण पोहोचू। पण जोपर्यंत अत्यंत दुर्गम जागेमध्ये, खेडेगावामध्ये, ट्रायबल एरियामध्ये असलेल्या व्यक्तीला पण सर्व सुविधा ज्या सोलापूर किंवा मुंबई किंवा पुण्याला आहेत त्यांना मिळतात, त्या तिथं पण पोहोचत नाहीत, तोपर्यंत आपला देश विकसित झाला असं कधीही आपण म्हणू शकणार नाही। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा तर सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले। तसेच आभार कुलसचिव अतुल लकडे यांनी मानले। यावेळी कुशल प्रशासक, अधिष्ठाता, विविध प्राधिकरणांचे सदस्य, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आजचे बातमीपत्र इथे संपले। नमस्कार।